काही वेळातच शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचं आगमन होत आहे। अवघ्या काही सेकंदात ते सभास्थळी येता आहेत आणि टाळ्यांचा जोरदार गजर झाला पाहिजे। दादाजी भुसे यांचं आगमन हे झालेलं आहे। कार्यक्रमस्थळी लोकशाही संवाद 2025 या कार्यक्रमामध्ये उत्तर महाराष्ट्राचं विजन या माध्यमातून आपण मांडतो आहोत। जोरदार टाळ्या दादा भुसे आणि त्यांच्या सोबत असलेले जे इतर मान्यवर आहेत त्या सर्वांचं। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेजी यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं। लोकशाही मराठीचे मॅनेजिंग एडिटर विशाल पाटील सर, सॉफ्ट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचे राजेंद्र शिंदेजी यांना देखील मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं। या दोघांच्याही हस्ते आपण मंत्री महोदयांचं स्वागत करणार आहोत। जोरदार टाळ्या या दोघांसाठीही आणि मंत्री महोदय दादाजी भुसे यांच्यासाठी सुद्धा। लोकशाही मराठी उत्तर महाराष्ट्र संवाद 2025 या कार्यक्रमामध्ये राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे व्यासपीठावर आलेले आहेतच। त्यांचा आपण सन्मान देखील केलेला आहे। धन्यवाद विशाल सर। अर्थात उत्तर महाराष्ट्र धन्यवाद विशाल सर। उत्तर महाराष्ट्र औद्योगिक नगरी होऊ पाहतीये। विशेषतः IT हब म्हणून पुण्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा प्रकर्षानं विचार केला जातोय। त्या दृष्टीनं शिक्षणाची कवाडं उत्तर महाराष्ट्रात कशा पद्धतीनं खुली होत आहेत, उत्तर महाराष्ट्रासंदर्भात शालेय शिक्षण मंत्र्यांचं नेमकं काय विजन आहे हे सगळं जाणून घेणार आहोत आपण मुलाखतीच्या माध्यमातून। याकरता मी माझा सहकारी अजिंक्यकडे सूत्र सोपवते। धन्यवाद। सुरुवातीलाच भुसे साहेब आपलं खूप खूप स्वागत लोकशाही मराठीच्या या उत्तर महाराष्ट्र संवाद 2025 कार्यक्रमामध्ये। राज्याचे शालेय शिक्षण मंत्री म्हणून तर तुमची कामगिरी आम्ही बघतोच आहोत, पण सध्या राज्यातल्या विविध भागांमध्ये जी पूरस्थिती आहे, अतिवृष्टी जी झालेली आहे, आपण सगळे सरकारमधले मंत्री आपापल्या कार्यक्षेत्रात तर जातच आहात। पालकमंत्री म्हणून ज्या ज्या ठिकाणी आपल्याला जबाबदारी आहे त्याही ठिकाणी आपण जात आहात। नाशकात सुद्धा काल खूप पाऊस झाला होता। तुम्हीही 2-3 दिवस सलग दौरे केले, वेगवेगळ्या भागांमध्ये गेलात, हिंगोलीमध्ये खास करून तुमचे दौरे आम्ही सर्वांनीच पाहिले। परिस्थिती खूपच भीषण आहे। सुरुवातीला आपण थोडं त्याबद्दल बोलूया। मला वाटतं की अतिशय गंभीर परिस्थिती अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे। त्यातल्या त्यात मराठवाडा या भागामध्ये कदाचित गेल्या 75 वर्षात झालेला नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस अतिवृष्टी त्या ठिकाणी झाली। अनेक लोकांचं जीवित हानी पण त्या ठिकाणी झाली। गुरंढोरं वाहून गेली, काही ठिकाणी घरांचं नुकसान झालं आहे। त्याच्यासोबतच मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांचंही नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे। मला वाटतं की आपली सर्वांची जबाबदारी आहे की अशा प्राप्त परिस्थितीमध्ये ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्या पाठीमागे आपण सर्वांनी खंबीरपणे उभं राहणं सरकारची तर जबाबदारी आहेच। मागच्या कॅबिनेटमध्ये या संदर्भामध्ये अतिशय सविस्तर चर्चा संपन्न झाली आणि माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार प्रत्येकाला मंत्र्यांना जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली होती। माझ्यावरही
हिंगोली जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली होती. मी स्वतः तिथले स्थानिक आमचे लोकप्रतिनिधी महोदय त्या जिल्ह्याचा दौरा केला. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. निश्चितपणे गंभीर परिस्थिती आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये 13 नागरिकांचं दुःखद निधन झालेलं, 237 पेक्षा जास्ती जनावरांचं त्या ठिकाणी निधन झालं, वाहून गेले आणि जवळपास 100% जिल्ह्याचं त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं. जिल्ह्याचा आढावा पण त्या ठिकाणी संपन्न केला आणि मला ही पण गोष्ट नमूद करायची आहे की या संदर्भामध्ये शासन पातळीवरनं यापूर्वीच्या काळात जे काही पंचनामे सादर करण्यात आलेले होते त्याचं 100% रक्कम जिल्ह्याला प्राप्त झालेली होती आणि 8 दिवसाच्या आत ती रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे पण आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आता आजही आपण जर बघितलं असेल तर कालपासून नाशिकमध्ये पण आणि जिल्हाभर त्या ठिकाणी सतत पाऊसधार सुरू आहे. अनेक ठिकाणावरनं शेतकरी बांधवांचे काही फोन येत आहेत की सारखा पाऊस चालू आहे आणि त्यामुळे शेतीचं नुकसान होत आहे. आता निसर्गाच्या कदाचित कोपामुळे आणि आपल्याही काही चुका झालेल्या असतील पर्यावरण म्हणून, तर आता ही जी काही प्राप्त परिस्थिती आहे या परिस्थितीला आपल्याला सर्वांना सामोरं जावं लागेल. शासन पातळीवरनं त्याची तात्काळ दखल घेण्यात येते आहे. मागच्या कॅबिनेटच्या आदल्या दिवसापर्यंत राज्य पातळीवरनं जेवढे पंचनामे करून डाटा प्राप्त झालेला होता, दुसऱ्याच दिवशी त्या ठिकाणी त्या जिल्ह्याला तो लागणारा निधी वर्ग करण्यात आलेला. मला वाटतं की 2000 कोटीपेक्षा जास्तीचं नुकसान भरपाईच्या पोटी. याच्यानं काही 100% शेतकऱ्यांचं नुकसान भरून येईल असा काही दावा नाही, परंतु जे काही NDRFचे नियम निकष आहेत त्याप्रमाणे नुकसान भरपाई पोटी ती रक्कम त्या ठिकाणी वर्ग केली जाते. पण जसं तुम्ही मगाशी म्हणालात की ती जी रक्कम आहे किंवा जो त्या संदर्भातला निधी आहे जो आत्तापर्यंत राज्य सरकारनं देऊ केलेला 2200 कोटी आणि काही ऑड फिगर आहे, पण अशी सातत्यानं मागणी होते गेले काही दिवस की केंद्र सरकारच्या कडनं सुद्धा निधीची गरज आहे. स्वतः मुख्यमंत्री दिल्लीला गेले होते, पंतप्रधानांना भेटले, केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटले आणि त्यानंतर सूत्र जास्त वेगानं हल्ली. सरकार म्हणून तर प्रयत्न होत आहेत, पण मराठवाड्यातला शेतकरी जो आता त्याची शेती खरडून गेली, काहीच शिल्लक राहिलेलं नाही, पावसानं सगळंच धुवून दिलं, त्याला उभं करणं गरजेचं आहे. तातडीनं त्यासाठी काय केलं गेलं पाहिजे असं आपल्याला वाटतं? नाही, निश्चितपणे आपण बघितलं असेल की महाराष्ट्राची जी काही प्राप्त परिस्थिती आहे या संदर्भातलं संपूर्ण माहिती माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना या संदर्भात अवगत केलेलं आहे. त्याच्यासोबतच माननीय अमितजी शहा साहेब, माननीय केंद्रीय कृषी मंत्री महोदय या सर्वांना राज्याच्या परिस्थितीच्या संदर्भात अवगत केलेलं आहे आणि माननीय पंतप्रधान महोदयांनी त्या ठिकाणी जसे पंचनामे केंद्राकडे सादर केले जातील त्याप्रमाणे तात्काळ मदत देण्याचं पण त्या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे. मला वाटतं की आता ही तातडीचं जे काही आत्ताच्या घडीला अस्तित्वातले नियम आहेत त्याप्रमाणे मदत आपण त्या ठिकाणी देतो आहोत. ज्या ठिकाणी शेतकरी बांधवांचे नदीच्या काठावर, नाल्यांच्या काठावर जमिनी होत्या, अतिवृष्टीमुळे आणि बऱ्याच ठिकाणी ढगफुटीसारखे घटना खूप मोठ्या प्रमाणात झाल्या. मला वाटतं की पर्यावरणाच्या संदर्भामध्ये हा सुद्धा एक आपल्या सर्वांच्या समोर आव्हान आहे. क्षणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस त्या ठिकाणी होतो आणि मग जिथे वाट मिळेल त्या ठिकाणी तो प्रवाह जागा करून घेतो. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी पण खरडून गेलेल्या आहेत आणि मग अशा वेळेस खरडून गेलेल्या जमिनींच्यासाठी वेगळे निकष आहेत. त्याप्रमाणे पण त्या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी मदत दिली जाईल. अर्थात परत एकदा मी सांगतो की याच्याने 100% शेतकरी बांधवांचं नुकसान भरून येईल असा काही दावा नाही,
परंतु एक प्रकारे तात्काळ दिलासा देणं ही शासन म्हणून जी जबाबदारी आहे ती त्या ठिकाणी तात्काळ पार पाडण्यात येते आहे. आणि याच अनुषंगानं म्हणजे ज्या वेळेला ही सगळी परिस्थिती ओढवलेली होती, तातडीनं मदतीचा ओघ सुद्धा सुरू झाला होता शेतकऱ्यांच्याकडे. आणि एक खूप चांगला स्तुत्य निर्णय प्राथमिक शिक्षक संघटनेनं सुद्धा घेतला. त्यांनी आपलं वेतन देऊ केलं, त्याची घोषणा देखील तुम्ही केली होती. त्यांचे प्रतिनिधी आले होते तुम्हाला भेटायला, त्यामुळे त्यांचं निश्चितपणे कौतुक आहे प्राथमिक शिक्षक संघटनेचं की त्यांनी हा अत्यंत स्तुत्य निर्णय घेतला. आणि स्वतः शालेय शिक्षण मंत्री त्यावेळेला तिथं उपस्थित होते, त्यांच्या नेतृत्वाखाली हा सगळा निर्णय झाला. पण काय नेमकं आवाहन करू इच्छिता तुम्ही या माध्यमातून, या व्यासपीठावरनं राज्यातली जनता लाईव्ह पाहते भुसे साहेब आपल्याला? मला वाटतं की आपण जर बघितलं असेल तर ज्या पद्धतीने गंभीर परिस्थिती, पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे, स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, सर्व मंत्रीगण, सर्व सन्माननीय खासदार, आमदार, स्थानिक पातळीवरचे लोकप्रतिनिधी असतील, सर्व प्रशासनाचे अधिकारीगण असतील, आपण सर्वजण अशा प्राप्त परिस्थितीमध्ये तिथं पाहणी करतो आहोत. तात्काळ पंचनामे केले जात आहेत आणि त्याप्रमाणे शासन पातळीवरनं मदत दिली जाते. परंतु हे जरी असलं तरी आपली एक सामाजिक जबाबदारी आहे. मला आनंद आणि अभिमान आहे की शिक्षण विभागाच्या आमच्या शिक्षक बंधू भगिनींच्या अनेक संघटना आहेत आणि या सर्व संघटनांची जी शिखर संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून सर्व संघटनांना विश्वासात घेत त्या ठिकाणी त्यांनी राज्याच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींनी आपलं 1 दिवसाचं वेतन अशा प्राप्त परिस्थितीमध्ये ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्यासाठी देण्याचा निर्णय केला. आणि निश्चितपणे त्या सर्वांचं मी त्या ठिकाणी अभिनंदन केलेलं आहे, त्यांचा आभार व्यक्त केलेला आहे. सर्व लोकप्रतिनिधींचंही 1 महिन्याचं वेतन त्या ठिकाणी यासाठी दिलं जाणार आहे. आणि अशा प्राप्त परिस्थितीमध्ये मी महाराष्ट्राच्या तमाम बंधू भगिनींना विनंती आवाहन करीन की ज्याला ज्याला शक्य आहे त्या पद्धतीने जर आपण अशा प्राप्त परिस्थितीमध्ये जर सहकार्य केलं तर मला वाटतं की माणुसकीच्या भावनेतून ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने आपण सर्वांनी सहकार्य अगदी स्थानिक पातळीवरून तर राज्य पातळीपर्यंत आपल्याला ज्या पद्धतीने सहकार्य करता येईल, शुभेच्छा देता येतील तर ते आपण करावं असं मी विनंती आवाहन करतो. भुसे साहेब, आता थोडं शिक्षण विभागाकडे आपण येऊया. डॉक्टर जाधव समितीच्या वरनं जो काही बरेच दिवस आपण बघितलं की टीका टिप्पणी सुरू आहे, वक्तव्य सुरू आहेत, आणि आता नुकताच एक निर्णय आला, ती म्हणजे ही समितीच रद्द करा. निर्णय आला म्हणजे तसा निर्णय नाही, पण राज्यभाषा सल्लागार समितीनं हा एकमुखी ठराव केला. या सगळ्या सध्याच्या स्थितीमध्ये त्रिभाषा सूत्र असेल किंवा या जाधव समितीच्या अनुषंगानं काय नेमकं आता होऊ शकतं असं वाटतं पुढच्या काळात? कारण हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. या विषयावरनं आपल्याला माहिती आहे अनेक मोठ्या नेत्यांची सुद्धा मतांतरं आपण बघितली. पण मग आता शालेय शिक्षण मंत्री म्हणून काय नेमकी पुढची पावलं आहेत? मुख्यमंत्र्यांसोबत काय नेमकं या संदर्भातलं बोलणं झालं? आपल्या सर्वांना माहिती आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यानुसार भविष्याच्या शिक्षणाचा वेध घेत असताना आपल्या राज्याचे विद्यार्थी पाठीमागे राहू नयेत. भविष्यामध्ये जी काही गुणांकन पद्धती येणार आहे त्यामध्ये महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये आणि त्या दृष्टिकोनातून त्रिभाषा या संदर्भामध्ये जे काही विचार विनिमय यापूर्वीच्या काळात झालेले होते, मी परत त्या विषयामध्ये जाऊ इच्छित नाही. पाठीमागच्या काळामध्ये त्याचा सर्व घटनाक्रम म्हणजे मागच्या 4-5 वर्षातला घटनाक्रम मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्व जनतेच्या समोर आम्ही ठेवलेला आहे. परंतु त्यानंतर जे काही या संदर्भातल्या क्रिया प्रतिक्रिया झाल्या त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार त्या ठिकाणी या संदर्भामध्ये डॉक्टर जाधव साहेबांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे. आणि तुम्ही जसं म्हटले की या समितीला विरोध, लोकशाही प्रक्रियेमध्ये या सर्व गोष्टी चालत असतात, ज्याला त्याला ज्याचं त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे.
परंतु डॉक्टर जाधव आपल्या सर्वांना राज्याला माहिती आहे, देशाला माहिती आहे, अतिशय वरिष्ठ विचारवंत आहेत. अनेक क्षेत्रांचा, शिक्षण क्षेत्राचा त्यांना मोठा अनुभव आहे. देश पातळीवर त्यांनी आपल्या देशाची सेवा केलेली आहे आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून अगदी राज्यव्यापी अनेकांशी संवाद साधून ते जे काही अहवाल येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये ते जे काही देतील, राज्य शासनाकडे तो अहवाल येईल. त्या अहवालाची नोंद त्या ठिकाणी संपूर्ण मंत्रिमंडळ घेईल आणि मग नंतर पुढची दिशा त्या ठिकाणी ठरवली जाईल. ठीक आहे. खरं तर भुसेसाहेब खूप सारे प्रश्न आहेत, पण वेळेची मर्यादा सुद्धा आहे आपल्याला आणि त्यामुळे मी थोडंसं आवर्त घेतो. पण आपल्या हस्ते अनेक मान्यवरांचा आपल्याला सन्मान देखील करायचा आहे या व्यासपीठावरनं. तर मग मी या पुढची सूत्र लागवीकडे सोपवतो. आपण मान्यवरांच्या सन्मानाकडे आता आपण वळूया आणि खूप खूप धन्यवाद. आपण या मुलाखतीमध्ये मनमोकळी उत्तरं दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आभारी आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.